नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. खूप जणांचे, खूप ताईंचे, खूप भावांचे प्रश्न होते की सर आम्ही तलाठी भरती नवीन देत आहोत आणि मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की मी तुम्हाला कसं नियोजन सांगणार आहे. तलाठी भरती कशा प्रकारे तुम्हाला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास होऊ शकता. जास्त वेळ न वाया घालता मित्रांनो लगेच आपण आपल्या टॉपिकला चालू करूया. पण लक्षात असू द्या, जेव्हा मी तुम्हाला कोणतेही टॉपिक सांगतो त्या टॉपिकाची तुम्ही जर एखाद्या लेटरमध्ये नोंद करून घेतली तर फार आवश्यक आहे. कारण कसं आहे की ते तुम्हाला म्हणजे पुढे जाऊन तलाठी भरती जाऊन तुम्ही परीक्षेची तयारी करताय किंवा अभ्यासाचं नियोजन तुम्ही करताय हे तुम्हाला फार महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही नोंद करून घेतली तुमच्या वहीमध्ये तर हे तुम्हाला खूप कमी पडणार आहे मित्रांनो. तर याच्यासाठी जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण आपल्या टॉपिकला चालू करूया. आणि सर्वात प्रथम टॉपिकला चालू करायच्या अगोदर सर्वांना सांगतोय बघा, नेहमी, कारण की आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील कदाचित त्यांना माहित नसेल, आपलं एकमेव महाराष्ट्रातलं विश्वसनीय असं चॅनल आहे की आपली काय अकॅडमी नाही ना ऍप नाहीये. आपल्या चॅनलवरती सगळे क्लासेस हे मोफत होतात सकाळी आणि संध्याकाळी. आणि टेस्ट सिरीज असतील, प्रश्नपत्रिका असतील, सगळे पेपर वगैरे जे काय नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी या मोफत दिल्या जातात. कोणतीही भरती असू द्या, तलाठी असू द्या, न्यायालयीन भरती असू द्या, कोणतीही भरती असू द्या. म्हणून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तर लक्षात असू द्या मित्रांनो, मेन म्हणजे तलाठी भरतीविषयी मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की तलाठी भरती कशा प्रकारे होत असते, कशा प्रकारे पार पडते. पण काही जणांचे प्रश्न मी ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही नवीन असाल तर तलाठी भरती तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये कसं पास होऊ शकता. म्हणून सगळ्यात बेसिक पासून तर सिलेक्शन पर्यंत तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर लक्षात असू द्या, एमपीएससी घेणार आहे का टीसीएस घेणार ही परीक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट इथेच येते. एमपीएससी घेणार आहे का टीसीएस घेणार आहे. कारण कसं आहे, एमपीएससीचा जो पॅटर्न आहे आणि टीसीएस जे पद्धतीने घेत असते त्या पद्धतीने जे परीक्षेमध्ये थोडे तुम्हाला बदल वाटतील. कारण टीसीएस एवढी इमानदार कंपनी आहे की नेहमी कितीही घोटाळे झाले तरी सरकार या कंपनी सोबतच करार करत असते. नेहमी हाच प्रॉब्लेम आहे. तर बघायला गेलं तर 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख होती, पण सरकारनं आता अजून करार केलेला आहे टीसीएस सोबत, टीसीएस आणि आयबीपीएस सोबत. तर म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, आणि मेन म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा पण सांगितलं होतं की ही परीक्षा एमपीएससी घेणार आहे, सरळ सेवेच्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत ती एमपीएससी घेणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं मित्रांनो. पण लक्षात असू द्या, एमपीएससी घेऊ द्या किंवा टीसीएस घेऊ द्या, याच्याविषयी समजा आता ते लवकरच डिक्लेअर होईल त्यात काही शंकाच नाहीये. पण मेन म्हणजे आपल्याला बघायचंय की अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे. समजा टीसीएस न जर घेतली तर अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे किंवा एमपीएससी ने जर घेतली तर अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे. कारण खूप जणांचे प्रश्न अजून असे येतील की सर टीसीएस ने जर घेतली तर अभ्यासक्रम कशा प्रकारे असतो, एमपीएससी ने जर घेतली तर अभ्यासक्रम कशा प्रकारे असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणून लक्षात असू द्या, जर एमपीएससी जर परीक्षा घेत असाल तर एमपीएससी तुम्हाला माहिती आहे जास्त प्रश्न कोणत्या विषयावर विचारते, जीके वर असतील किंवा विविध जे टॉपिक दिलेले आहेत, जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर असतील, किंवा टीसीएस जी परीक्षा टीसीएस ज्या परीक्षा घेत असते तर टीसीएस कसं ज्या पॅटर्न आहे बरोबर 25-25चा जो पॅटर्न आहे त्या 25-25च्याच पॅटर्न परीक्षा घेईल का, विविध विषय ऍड होतील का त्याच्यामध्ये एमपीएससी जर घेतली तर, असे सगळे प्रश्न जे आहेत. तर याविषयी मेन म्हणजे एमपीएससी घेऊ का टीसीएस घेऊ याविषयी एक स्पेशली पीडीएफ बघा, लक्षात असू द्या, एक स्पेशली पीडीएफ जसं तुमचं अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे, प्रश्नपत्रिका कशा प्रकारे, मेन म्हणजे सगळ्या गोष्टीचं एक पीडीएफ आपण तयार केलेली आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी मोफत आहेत, एकही रुपयाचा तुम्हाला चार्जेस लागत नाही. म्हणून ती पीडीएफ तयार केलेली आहे. ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात येईल बरोबर. म्हणून परीक्षेचा काय तुम्ही ताण घेऊ नका. परीक्षा जी आहे 100 प्रश्न असतात आणि 200 गुण आहेत त्याला बरोबर. निगेटिव्ह मार्किंग असते त्याच्यामध्ये. आता ते स्कोर कमी जास्त होतो. माग 2023 मध्ये जेव्हा ही परीक्षा झाली होती तेव्हा त्या टायमाला पण टीसीएस ने जो घोटाळा केला होता ते सगळ्यांच्या समोर आला होता. तरी सरकार बोललं की आमची समिती नेमली, समितीमध्ये काहीतरी कार्य होईल आणि समिती स्पष्ट करेल की कोणी काय केलं असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. पण समिती नेमलेली काहीच कामी येत नाही, तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की टीसीएस घेऊ का एमपीएससी घेऊ काही हरकत नाहीये, पण तुम्हाला नियोजन कशा प्रकारे करायचंय हे तुम्हाला सांगतो. आता लक्षात असू द्या, याच्यामध्ये विषय कोणते असतील बरोबर. सर्वात मेन आणि महत्वाचा प्रश्न विषय कोणते असतील. याच्यामध्ये विशेष मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि अंकगणित लक्षात असू द्या. आता आपण सांगतो आणि जीके हे 4च विषय असतात मित्रांनो बरोबर. मॅथ, रिझनिंग आणि मराठी आणि इंग्रजी व्याकरण आणि जीके हे जे 5 विषय 4-5 विषय आहेत हेच विषय असतात. जास्त ताण घ्यायची काही गरज नाही. नाहीतर काय जणांना काय वाटतं की तलाठी परीक्षा खूप अवघड असते, खूप लेवलची असते. पण
योग्य जर तुम्ही नियोजन केलं तर सगळी परीक्षा, कोणतीही परीक्षा असू द्या, ती एमपीएससीची असू द्या, तलाठीची असू द्या, कोणतीही परीक्षा असू द्या, तुम्ही ती पास होऊ शकता. आणि मी एकमेव, बघा लक्षात असू द्या, एकमेव असा शिक्षक आहे जे विद्यार्थ्यांना, जे नवीन असतील, ज्या ताई किंवा जे भाऊ नवीन असतील, त्यांना 0 पासून तर हिरो पर्यंत तुमचं बराबर मी मार्गदर्शन करणार आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुम्हाला ही पोस्ट भेटू शकते मित्रांनो. तर लक्षात असू द्या, विषय याच्यामध्ये जे विषय असतात त्या विषयाचं मेन म्हणजे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, पण लक्षात असू द्या आपला एखादा विषय आपला आवडता असला पाहिजे. त्यातला पण मराठी व्याकरण असेल, इंग्रजी असेल, जीके असेल, बरोबर. म्हणून गणित, बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत याच्यातला एखादा तरी विषय आपल्या आवडता असला पाहिजे. आता काही जणांचे प्रश्न असे पण येतील की सर आमच्या आवडता तर एकही विषय नाहीये, मग आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करायचं. लक्षात असू द्या, जीके अपडेटसाठी मेन म्हणजे खूप बाजारामध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत, मार्केटमध्ये खूप पुस्तकं आहेत जीके साठी, कारण की नवीन नवीन पुस्तकं येत जातात ते जीके साठी. पण जीके अपडेट तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. एकमेव जीके असा विषय आहे की नेहमी काय बदल होतो काय नाही ते सांगता येत नाही, म्हणून जीके अपडेट असणं फार गरजेचं आहे. राहिला गणित बुद्धिमत्तेचा विषय, तर गणित बुद्धिमत्तेचा विषय जे बेसिक पासून तर अवघड लेवलचे प्रश्न आहेत, बरोबर. हे सगळे गणित असेल या बुद्धिमत्ता असेल, हे सगळे क्लासेस आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस होतात सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवून आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा. नंतरला काही जणांचे प्रश्न तर सर क्लास चालू झाला ना, आम्हाला माहितच नाही पडलं क्लास कधी चालू झाला, म्हणून बेल आयकन क्लिक करून ठेवा, याचा तुम्हाला फायदा होणार आहे. मेन म्हणजे आता दुसरी गोष्ट, प्रश्न 100 असतात आणि 200 गुण आहेत. किती प्रश्न? 100 आणि गुण किती आहेत? 200. म्हणजे कसं आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये. जर भाऊ तुझा एखादा प्रश्न जर चुकला तर पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, त्याच्याविषयी पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. म्हणजे कसं आहे, तुम्हाला त्या प्रकारे त्या विषयाला किती वेळ द्यायचा, काय वेळ द्यायचा, हे सगळं नियोजन मी बनवणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ टाकणार आहे, म्हणजे ती पीडीएफ तुम्हाला 100% कामी येईल. कारण कसं आहे, तुम्ही काय करणार, सर या विषयाला आम्ही किती वेळ देऊ, सर त्या विषयाला आम्ही किती वेळ देऊ, असं तुम्ही विचारणार. म्हणून तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. दुसरी गोष्ट, तलाठी भरतीचे आतापर्यंत सगळ्यात जास्त कोणत्या विषयावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे विश्लेषण आपण घेणार आहे आपल्या चॅनलवरती. म्हणून ते तुम्ही एकदम बिंदास्त राहा की बाबा तुमच्याहून जास्त टेन्शन मला आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त की माहिती अपडेट, आणि दुसरी गोष्ट स्टडी मटेरियल जसं अवेलेबल होईल तशा गोष्टी तुम्हाला मी सगळ्या देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आता तुम्हाला माहित असेल, न्यायालयीन भरतीच्या ज्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज टाकल्या जातात, रोज लिपिक असेल, शिपाई असेल, ड्रायव्हर असेल, सगळ्या न्यायालयीन भरतीच्या, पोलीस भरतीच्या रोज आपल्या चॅनलवरती प्रश्नपत्रिका टाकल्या जातात. जसं तलाठी भरती निघणार आहे त्याच्याविषयी पण प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती टाकल्या जातील. म्हणून टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती मोफत आहेत. बघा नियोजन कसं असलं पाहिजे, मेन म्हणजे अभ्यासाचं नियोजन हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला एक तरी विषय मेन म्हणजे आवडता असणं गरजेचं आहे. मॅथ असेल, रिझनिंग असेल, कोणताही विषय. आणि जर एकही विषय तुमचा आवडता नसेल तर मी जे नियोजन तुम्हाला सांगणार आहे, जे पीडीएफ देणार आहे तुम्हाला बनवून, ती प्रिंट आउट काढून घ्या आणि ज्या रूम मध्ये तुम्ही अभ्यास करता तिथे लावून टाका. त्या पद्धतीने जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही सक्सेस होता, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास होऊ शकता. आता नोट्सचा प्रश्न राहिला. खूप जणांचे प्रश्न अजून असे येतील की सर नोट्स वगैरे, मग टेस्ट सिरीज वगैरे आम्ही लावावं का. तर लक्षात असू द्या, नोट्स आणि टेस्ट सिरीज जे काय आहे ते मीच तुम्हाला अवेलेबल करणार आहे, ते पण मोफतच, आणि रोजच्या रोज मी देत असतो. प्रश्नपत्रिका वगैरे सोडायला सगळ्या आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही सोडू शकता. पात्रता काय लागते, याला पात्रता ग्रॅज्युएशन लागतं. काय लागतं? ग्रॅज्युएशन, याला पात्रता लागते. म्हणून तुम्हाला आता पण सांगतोय, ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले ते, ज्यांचं पदवी सर्टिफिकेट आहे, कशामध्ये ग्रॅज्युएशन करा, बीए, बीकॉम, कोणत्याही विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करा, मेन म्हणजे याला ग्रॅज्युएशन लागतं. पदवी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. नाही तर काही जणांचे प्रश्न आहेत की सर मी आता सेकंड इयरला आहे तर अर्ज करू शकतो का, तर नाही करू शकत मित्रांनो. फर्स्ट इयरला आहे का, अर्ज करू शकतात, नाही करू शकत. ग्रॅज्युएशन याला कम्प्लीट लागतं. प्रश्नपत्रिका अनालिसिस असणं फार गरजेचं आहे. मेन म्हणजे आतापर्यंत 5 वर्षात ज्या तलाठी भरतीचे जेवढे पेपर झाले तेवढे तुम्ही अनालिसिस करणं महत्वाचं आहे, म्हणजे महत्वाचं आहेच. आता पण सांगतो, आता तलाठीच्या प्रश्नपत्रिका ज्या झालेल्या आहेत आतापर्यंत, त्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणारच आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, लक्षात असू द्या, जास्त वेळ न वाया घालता मी पटापट तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आणि पीडीएफ स्वरूपामध्ये नियोजन असेल, प्रश्नपत्रिका असतील, आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी मोफत पुरवणार आहे. जे ताई किंवा जे भाऊ नवीन असतील त्या सगळ्यांना विनंती आहे, टेन्शन बिलकुल घेऊ नका. फक्त मी ज्या प्रकारे तुम्हाला नियोजन सांगतोय, ज्या प्रकारे मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे, त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा फक्त, बस.
एवढा जर तुम्ही अभ्यास केला तर कोणताच विषय तुम्हाला अवघड नाही. तलाठी भरती तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास होऊ शकता. म्हणून तुम्हाला विनंती आहे की जास्त वेळ न वाया घालता फक्त प्रश्नपत्रिका अनालिसिस आणि जीके अपडेट राहणं फार गरजेचं आहे. फार म्हणजे फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की महाराष्ट्रातलं एकमेव विश्वसनीय चॅनल आहे ज्याच्यावर मोफत सगळे क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत आहेत. आपला ऍप नाही ना, अकॅडमी नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.